श्री स्वामी समर्थ सगळ्यांना 31 आणि 1 या 2 तारखेंना एकादशी आल्यामुळे सगळ्यांना संभ्रम पडला आहे की नक्की कोणती एकादशी करावी, भागवत एकादशी करावी की पुत्रदा एकादशी करावी. परंतु दोन्ही एकादशीचे फळही वेगवेगळे आहेत, परंतु दोन्ही केल्या तरीही चालतात. भागवत एकादशी ही मनाला शांतता मिळण्यासाठी, घरामध्ये प्रगती होण्यासाठी, जीवनातली सगळी दुःख दूर होण्यासाठी किंवा आपण खूप धार्मिक आहोत त्या धार्मिकतेमध्ये वाढ होण्यासाठी, यासाठी आपण भागवत एकादशी करू शकतो. आणि पुत्रदा एकादशी ही ज्यांना पुत्रप्राप्ती नाही आहे, ज्यांना संतान नाही आहे अशांनी पुत्रप्राप्तीसाठी किंवा ज्यांना संतान आहे त्यांची उत्तम प्रगती व्हावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्या जीवनात कुठली संकटे यावं नाही म्हणून मातेने तिच्या मुलांसाठी करावायचे असते. दोन्ही ठिकाणी तुम्ही निर्जली राहून संध्याकाळी बाळकृष्णांना पंचामृताने स्नान घालवून अभिषेक करून तो प्राशन करावा. खूप चांगलं समजलं जातं, खूप चांगलं फळ भेटतं ह्यामुळे. त्यामुळे तुम्ही दोन्हीही एकादशी करू शकता.